अपघात प्रकरणावर मोठे अपडेट्स आता समोर येत आहेत। महत्त्वाची बातमी, विशाल अग्रवालने चालकाला फोन करून खोटा जबाब देण्यास सांगितलं अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। गाडी तू चालवत होता असं पोलिसांना सांग, तुला बक्षीस देऊ, आरोपीच्या वडिलांनी चालकाला सांगितलं अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशाल अग्रवालवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा कलम लागणार आहे अशी देखील माहिती मिळतेय। येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस आता अडचणीत आलेले आहेत। कृष्णा सोनरवाडकर या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये आता एक जी नवीन माहिती समोर आलेली आहे त्यानुसार रात्रीच्या सुमारास जवळपास 2:30 वाजता हा अपघात झालेला होता। त्यावेळी अल्पवयीन मुलाकडून हा अपघात झाल्यानंतर आरोपींच्या वडिलांनी ड्रायव्हरला फोन केलेला होता। हा ड्रायव्हर अल्पवयीन मुलासोबतच होता, मात्र गाडी ही अल्पवयीन मुलगा चालवत होता आणि त्यावेळी ड्रायव्हरला आरोपीच्या वडिलांनी सांगितलेलं होतं की गाडी तू चालवत होता असं स्टेटमेंट हे पोलिसांना दे, त्याचं योग्य ते बक्षीस तुला देऊ। या सगळ्याची माहिती आता मिळाल्यानंतर पोलीस तपासात ही बाब उजाडत आल्यानंतर ड्रायव्हरवरती दबाव टाकणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवरती पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचं कलम 201 हे लावण्यात आलेलं आहे आणि या आधारे आजचा रिमांड सुद्धा त्यांच्याकडून मागितला जाणार आहे। मात्र 2:30 वाजता हा अपघात घडलेला होता, मात्र रात्रभरामध्ये जे येरवडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत किंवा संबंधित जे नाईटला असणारे अधिकारी आहेत त्यांनी कंट्रोल रूमला ही माहिती देण्यात आलेली नव्हती, शिवाय वरिष्ठांना सुद्धा कळवलेलं नव्हतं। त्यामुळे हा निष्काळजीपणा असल्याचा ठपका ठेवत या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाईची शक्यता आहे। त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीचं जे काही मेडिकल उशिरा करण्यात आलेलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की जवळपास 2 वेळा त्याचे मेडिकल करताना रक्ताचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि ह्या रक्तांच्या नमुन्याच्या आधारे 2 DNA टेस्ट जे आहेत ते केल्या जाणार आहेत। पहिल्यांदा घेतलेलं रक्त हे आरोपीचंच आहे का याची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काही प्रमाणामध्ये लॅप्सेस असल्याचं स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे येरवड्याच्या अधिकाऱ्यांवरती जे आहे पोलीस स्टेशनच्या ती कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरती जे नवीन कलम लावलेला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण पाहतोय की ड्रायव्हरला खोट्या पद्धतीने जबाब द्यायला लावून या सगळ्यामध्ये कुठेतरी ड्रायव्हर बदलण्याचे प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे नवीन अपडेट जे आहे ते आतापर्यंत समोर आलेले आहे। या आणि अनुषंगाने येत्या काळात कशा पद्धतीने तपास पुढे सरकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आणखीन एका महत्त्वाच्या बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर आता एक नवी माहिती समोर आलेली आहे। व्हायरल होणारा व्हिडिओ मध्य प्रदेशमधल्या मुलाचा असल्याची माहिती मिळते। व्हायरल व्हिडिओवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि या मुलाला अटक सुद्धा होऊ शकते। आर्यन असं व्हायरल रॅपमधील मुलाचं नाव आहे। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडे। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो अल्पवयीन आरोपीचा आहे। त्याला पहिल्यांदा ज्यावेळी जामीन मिळालेला होता त्यावेळी त्यानं हे रॅप सॉन्ग तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये आक्षेपार्ह शिवीगाळ करून तो काहीतरी वादग्रस्त विधान करताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र संबंधित व्हिडिओ हा अल्पवयीन आरोपीचा नसून आर्यन नावाच्या एका मुलाचा आहे आणि हा मुलगा मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। संबंधित आरोपीची ओळख पटलेली आहे। पुणे पोलिसांनी त्या मुलावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे आणि या सगळ्या कायदेशीर बाबी पडताळल्यानंतर त्या मुलाची अटकेची सुद्धा शक्यता आहे। मात्र काल पहिल्यांदा हा व्हिडिओ ज्यावेळी आला त्यावेळी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला होता, माध्यमांमध्ये सुद्धा तो आलेला होता आणि त्यामुळे संबंधित अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियाबद्दल कुठेतरी जनतेच्या मनामध्ये क्रोश निर्माण झालेला होता। रात्री उशिरा अल्पवयीन आरोपीच्या आईनं याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं। स्वतः एक व्हिडिओ जारी केलेला होता ज्यामध्ये संबंधित व्हिडिओ हा माझ्या मुलाचा नाही, त्याच्या जीवाला धोका निर्माण आहे असं म्हणत पुणे पोलीस आयुक्तांकडे मदत सुद्धा मागितलेली होती। मात्र आता आपण पाहतोय की स्वतः पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या मुलाचा आहे, तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याच्या अटकेची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या नवीन अपडेटच्या आतापर्यंत समोर आलेल्या आहेत त्या मागच्या 4 दिवसाच्या तपासानंतर समोर आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने पुणे पोलीस आता पुढचा तपास करणार आहेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।